आता भरपूर सारे प्लॅस्टिकचा यूज होतो. पाणी बॉटल, दिवसभर एखादा जॉबला जाणारा पर्सन असेल, सकाळी घरून पाण्याची बॉटल घेतो प्लास्टिकमध्ये आणि संध्याकाळपर्यंत ते पाणी पितो. प्लस जे पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर होतं, त्याच्यामध्ये पण प्लॅस्टिकचा हेवी प्रमाणात उपयोग केला जातो. भरपूर जागी पब्लिक प्लेसेसमध्ये किंवा हॉटेल्समध्ये आपण गेल्यानंतर चहा पिण्यासाठी प्लास्टिक कपचा किंवा पेपर कप मांडलं जातं, पण त्याच्यामध्ये एक प्लास्टिकची लेयर असते, त्याचा उपयोग केला जातो. पण हे जे प्लास्टिकचा यूज केला जातो फूडमध्ये किंवा पाण्याच्या स्टोरेजमध्ये, त्याच्यामुळे कॅन्सर व्हायचे चान्सेस आहेत. येस, मायक्रोप्लास्टिक्स. कारण ह्या प्लास्टिक्सच्या अतिप्रमाणात जो आपण उपयोग करतोय, याच्यामुळे आपल्या शरीरात जे मायक्रोप्लास्टिक्स जात आहेत, त्याच्यामुळे कॅन्सरच नव्हे तर अनेक प्रकारचे आजार होत आहेत, हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि इनफॅक्ट त्याच्यातनं मी एका कॉन्फरन्स अटेंड केली होती अँड आय वॉज रिअली सरप्राईज की आपण गरम पाणी प्लास्टिकच्या बादल्यांमध्ये जे ठेवून मग स्नान करतोय, त्याच्यातनं सुद्धा मायक्रोप्लास्टिक्स शरीराच्या द्वारे, त्वचेच्या द्वारे आपल्या शरीरात येत आहे. त्यामुळे मायक्रोप्लास्टिक्स आर चेंजिंग आर बॉडीज इंटरनल एन्व्हायरमेंट आणि त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढते. कदाचित ह्या सर्व जे बदल होत आहेत, आपण सुरुवातीला एक प्रश्न घेतला होता की मागच्या 20 वर्षांपूर्वी कॅन्सरचं एवढं ऐकला नाही यायचं, आता वाढतंय. ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, आपल्या वातावरणामध्ये होणारे बदल, आपल्या निसर्गात होणारे बदल, हे आपल्याला कॅन्सरसारख्या अनेक आजारांना आमंत्रण देण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. आणि जर तुम्ही रिकमेंड करणार असाल तर असे कुठले 3 ते 4 पदार्थ आहेत की त्यांचं सेवन डेली माणसाच्या आहारामध्ये राहिलं पाहिजे एक कॅन्सरमुक्त आयुष्य जगण्यासाठी? एक बॅलन्स डाएट मी म्हणेल, त्याच्यामध्ये दही, ताक किंवा दुधाचा एक पदार्थ असलाच पाहिजे. प्रोटीनसाठी जर कधी आपण नॉनव्हेज खात असाल तर अंडी किंवा चिकन, नॉनव्हेज खात नसाल तर पनीर असू शकतं, विच इज अ व्हेरी गुड सोर्स. नागली असू शकतं, विच इज अ व्हेरी गुड सोर्स आपल्या आहारामध्ये. त्याच्यानंतर ब्रोकोली इज अ व्हेरी गुड अँड रिच सोर्स. शेवग्याच्या शेंगाचा जितका अधिक प्रमाणात उपयोग करता येऊ शकेल तो तुम्ही सूप घ्या, भाजी घ्या, वरण घ्या, त्याचा उपयोग केला पाहिजे. आणि त्याबरोबर सिरियल्स, कडधान्य, ती पण तितकी महत्त्वाची आहे.